मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ आहे 8व्या माळेचा म्हणजे दुर्गाष्टमीचा. व्हिडिओ उशिरा येतोय तर पुन्हा एकदा खूप खूप सॉरी. तर दुर्गाष्टमीच्या दिवशी माझ्याकडे महाआरती मी ठेवली होती, त्यामुळे खूप गडबड होती. तर नेहमीप्रमाणे अष्टमीच्या दिवशी उंबरठा लेपन केलं, छान रांगोळी काढली, उंबऱ्यावरती रांगोळी काढली, दरवाजात रांगोळी काढली आणि आज रंग म्हणजे 8व्या माळीला रंग होता गुलाबी आणि माझी इच्छा होती देवीला गुलाबी रंगाच्या फुलांचा साज करावा. आणि माझ्या नशिबाने अगदी स्टेशनला मिस्टरांना सोडायला गेलेले तेव्हाही पिंक रंगाच्या गुलाबी रंगाच्या शेवंतीची फुलं मिळाली. इतकी छान वाटली. तर खूप नाजूक असतात ही फुलं, खूप पाकळ्या पडत होत्या, पण तरी त्यातल्या त्यात ही अशी सुंदर वेणी देवीला बांधली आणि देवीच्या चरणी अर्पण केली. त्याचबरोबर आज देवांनासुद्धा मी गुलाबी रंगाच्याच फुलांचा साज केला होता. आणि अष्टमी म्हणून आमच्या गावच्या देवीच्या नावाने मी ओटी भरते, त्यामुळे ती ओटी भरण्याचा कार्यक्रम पण होता. तर गावच्या देवीची ओटी भरली मी, त्याचबरोबर आपली तुळजाभवानी आईची ओटी म्हणजे घटाची ओटीसुद्धा भरली. आणि ही ओटी वगैरे भरून झाल्यानंतर प्रसादाची तयारी केली. मिस्टर म्हणत होते की पंचखाद्य कर, म्हणजे ड्रायफ्रूटचा प्रसाद कर, उगाचच केळी वगैरे नको आणूस, ड्रायफ्रूटचा प्रसाद कर, ज्यांचा उपास आहे त्यांनासुद्धा थोडी चांगली एनर्जी येईल. आणि असं सुंदर काजू, बदाम, पिस्ता, मनुके, खडीसाखर असं करून, अक्रोड असं करून मी हा प्रसाद केला आणि देवाच्या जवळ मी देवाला आधी त्याचा भोग लावला. आणि नंतर सगळीजणं आले आणि पुढे काही व्हॉइस ओव्हर मी करत नाही आहे, कारण पुढे छान छान आरती आहे, अगदी छोट्या छोट्या तुम्हाला स्वरूपात पाहायला मिळेल. तर असा हा दिवस घालवला. Bye.